मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले होते आणि अर्ज सादर केल्यानंतर त्यांचे अर्ज हे मंजूर देखील झालेले आहेत आणि त्यांना 14 ऑगस्ट 2024 पासून 1,500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे हप्ता देखील पडायला सुरुवात झालेली आहे। पण मित्रांनो, अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला होता आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झालेला आहे, पण त्यांना आतापर्यंत 1,500 रुपयाचा हप्ता हा पडलेला नाही। तर हा हप्ता का पडलेला नाही यासाठी त्यांना काय करावं लागेल याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज मंजूर होऊनही त्यांना हा 1,500 रुपयाचा हप्ता पडलेला नाही, अशा महिलांनी आपले बँक खाते हे आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही हे तपासून घ्यायचे आहे। जर त्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसेल तर त्यांनी ज्याही बँकेचे खाते असेल त्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार कार्ड हे बँकेशी लिंक करून घ्यायचे आहे। असे केले तरच अशा महिलांना 1,500 रुपये प्रमाणे 2 महिन्याचे 3,000 रुपये त्वरित त्यांच्या खात्यावरती जमा होतील। हे काम त्यांना 17 ऑगस्टच्या अगोदर करायचे आहे। जर त्यांनी हे काम केले नाही तर त्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल, कारण शासन हे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा हप्ता जमा करणार आहे। म्हणून सर्व महिलांनी ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होऊनही त्यांना पैसे मिळालेले नाहीत अशा महिलांनी लवकरात लवकर आपले बँक खाते हे आधार कार्डशी लिंक करून घ्यायचे आहे।